पुण्यातील वाघोली भागामध्ये असणाऱ्या वाडेबुलाई या भागामध्ये काल रात्री एक मोठा पोलिसांचा छापा पडला आणि या छाप्यामध्ये आता मिश्रा बाबाला अटक करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपासून नाशिक मधलं जे खरात बाबा प्रकरण आहे तर ते मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं आणि त्यानंतर आता पुण्यात सुद्धा असाच एक बाबा जो आहे तर तो समोर येतोय। मिश्रा बाबा असं याचं नाव आहे आणि त्याला काल पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। काल मध्यरात्री या वाडेबुलाई परिसरामध्ये पुणे पोलिसांच्या जवळपास 100 जणांची टीम त्या ठिकाणी पोहोचली होती आणि यासोबतच 4 IPS अधिकारी हे सुद्धा तिथे पोहोचलेले होते। त्यांच्याकडून ही मोठी कारवाई जी आहे तर ती करण्यात आलेली आहे आणि एक मिश्रा बाबा आणि त्यासोबत असणाऱ्या 6 महिला यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। यांची आता सध्या चौकशी सुरू आहे। मात्र हे प्रकरण कसं समोर आलं तर इथे असणाऱ्या एक महिला आहे जिचं लैंगिक शोषण झालं होतं तर तिने या सगळ्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती आणि तक्रार दिल्यानंतर याबाबतचा पुढचा तपास जो आहे तर तो पोलिसांनी करायला सुरुवात केली आणि तपास सुरू असताना यामध्ये आता जे समोर आलं ते अतिशय धक्कादायक आहे। वाडेबुलाई नावाची जी जागा आहे वाघोलीजवळ तर या भागामध्ये भुयारी मार्ग आहे आणि या भुयारी मार्ग म्हणजे अगदी जमिनीच्या खाली त्याने हा सगळा आश्रम जो आहे तर तो वसवलेला आहे आणि महिलांना सांगायचं की जर तुम्ही माझ्या संपर्कात राहिला तर तुमचं सगळं चांगलं होईल, माझ्या संपर्कात राहिल्यावर तुम्हाला धनलाभ होईल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला हवं आहे तर ते सगळं मिळेल असं सांगून या महिलांची फसवणूक केली आणि बऱ्याच महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे। हे सगळं झाल्यानंतर आता पुणे पोलिसांकडून या बाबाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या सगळ्या बाबतचा पुढील तपास सध्या पुणे पोलीस करतात। मात्र अशा प्रकारची जी भोंदू बाबाची प्रकरणं आहेत ती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात समोर येतात। नाशिक नंतर आता पुण्यातील हे भोंदू बाबाचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि या सगळ्याचा तपास झाल्यानंतर आता यामध्ये आणखी किती महिलांचं शोषण झालेलं आहे किंवा आणखी कोणी अशा या भोंदू बाबाच्या विरोधात तक्रार दिलेली आहे का हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की अतिशय अघोरी कृत्य करणारा हा भोंदू बाबा होता। अनेक महिलांचं नुसतं लैंगिक शोषणच नाही तर त्यांना त्रास सुद्धा दिला गेला आहे, मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे अशी सुद्धा माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आणि या सगळ्यामध्ये आता सध्या पुणे शहरातील महिला असतील त्यासोबतच पुण्याच्या बाहेर सुद्धा काही अशा महिलांचं शोषण केलंय का हे सगळ्याचा तपास सध्या पोलीस करतायत। मात्र आता सध्या तरी ज्या काही महिला आहेत ज्या या जो मिश्रा बाबा आहे तर याला ज्या मदत करणाऱ्या महिला आहेत तर त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। म्हणजे ज्या महिलांचं शोषण होत होतं तर हे शोषण होत असताना दुसरी महिला तिथे उपस्थित असतानाही तिने या महिलांना काही मदत केली नाही, उलट त्या महिलांचं शोषण होत असताना त्या मिश्रा बाबाला यांनी मदतच केलेली या सगळ्यामध्ये आता तपासामध्ये समोर आलेलं आहे। मध्यरात्रीच्या वेळेत हे सगळं कृत्य जे आहे ते उघडकीस आलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात आता स्थानिक पोलीस असतील किंवा पुण्याचे गुन्हे शाखा असतील हे सगळं तपास करत आहेत आणि हा भोंदू बाबा जो आहे तर त्याला अटक करण्यात आलेली आहे। नाशिकच्या भोंदू बाबापेक्षाही अतिशय वाईट आणि क्रूर असा हा भोंदू बाबा असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। नेमकं काय आगामी तपासात समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।